सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नुकताच विवाह झाल्यानंतर माहेरी निघालेल्या नववधूसह तिघांचा धरणगाव तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। या अपघातात जखमी झालेल्यांनी माध्यमांशी बोलताना अपघाताचा थरार उलगडला व आपबीती व्यक्त केली आहे। पहिले वापीला गेले कारण 9 जण आम्ही नवरी आणायला तुम्ही वापरून रात्री 12 निघाल फंक्शन झालं। माझी मोठी मुलगी मदत होती, बाजूला छोटी मुलगी आमच्या मावशी मुलगी बाजूला होती, आम्ही बाकी पाठी होतो। आम्ही नाश्ता केला पहिले मध्ये भजी वगैरे चहा पाणी केलं। झोपलेलं ड्रायव्हर पूर्ण मला झोपला 2 तास त्याला झोपवलं। कसं पुढे काय टायर तुटून पडायला म्हणतो काय माहित नाही। हो नवरी लग्न 26 तारीख लग्न आलं मग माझ्या मुलीचं। काय आमच्या इकडे सत्याची पूजा हो नवरतीचं राहायचं ना मुलीचा नवरा ते फंक्शन झालं। 26चं लग्न आलं हो रात्री 12 निघालं 9 जण। ड्रायव्हर म्हणजे चाक तुटलं, मी बी खाली लागलो कस तरी बाहेर आलो मी ओढलो मागतो हो पाठीमाग बसलो होतो। मोठ्या बोरीला जास्त मार लागेल। दादा अपघात जो झाला याच्या आधी पण काही घटना घडली होती अशीच आम्ही पूजा बरोबर केली टाकलं काय आम्ही साधाच निघाल पण तिची सासूबाई आम्ही लवकर प्रश्न करायचो। आम्हाला 2 दिवस झोपती डोळ्यात ना काळजी रात्र गाडी रात्री रात्र गाडी आम्ही झोपलो 2 तास। आम्ही नाश्ता पाणी केला त्यांना कसं गाडी का मला माहिती नाही पाठी बसव पूर्ण दबलं होतं कसं तरी जेवणच काढलं मला मुलीचा ना बाप नेमका काय अपघात झालेला आहे? आज सकाळी गुजरातहून अकोला जाण्याकरता एक लग्न लागून जात होतं आणि धरणगाव तालुका तिथे त्यांचा अपघात झाला। माझा मित्राचा अकोला मला एक कॉल आला करंशाहूनचा, त्यांनी मला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला आहे माझ्या गावच्या लोकांचा। तर मी तर सिव्हिलला पोचलो तर त्यांचं 3 जणांचे डेथ झालेले होते। तर त्याच्यामध्ये एक नवरी आहे आणि 2 जेंट्स आहे। सदर मंत्री किशोर साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत घेत आहोत। जखमी किती आहेत? तर 4 जखमी सर, एक छोटं बच्चं पण आहे। अपघात झाल्याचे कळतंय जळगाव जिल्ह्यामध्ये, नेमका काय अपघात आहे, किती जखमी आहेत आणि किती नाही? सध्याला रोड ट्रॅफिकचा ऍक्सिडेंट झालेला आहे सध्याला आहे आणि ह्याच्यात 9 रुग्ण आहेत। तर 9 पैकी 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि बाकीच्यावर उपचार चालू आहे। त्याच्यात एक मयत जी आहे ती नवविवाहित आहे, नववधू असल्याचं कळतंय खरं? हो बरोबर। कुठलं वराड काही कळलं सर ते? हे अकोल्याचं आहे, हे इकडं अकोल्याहून येत होता ते, तर हे येता येता असं रस्त्यात अपघात झालेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।